राज्यात 355 तालुक्यांपैकी 78 तालुक्यात अत्यल्प पाऊस तर केवळ 24% क्षेत्रावर पेरणी। नागपूर जिल्ह्यात केवळ 1% क्षेत्रावर पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं केली जाणार। आरक्षित तिकीट नसलेल्या प्रवाशांना रेल्वे गाडीतून प्रवास करण्यास बंदी। एका दिवसात 1628 प्रवाशांना एक्सप्रेसमधून खाली उतरवलं। मुंबई पालिकेचा 100% नालेसफाईचा दावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपासणी करणार। वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षांमध्ये एकही दिवस सुट्टी न घेता परीक्षा घेणार। विद्यापीठाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा मात्र विरोध। पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर। प्रवेश पात्रता गुणांमध्ये 3 ते 4% घट। पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारतच्या 124 फेऱ्या रद्द, गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांचा हिरमोड। पशुसंवर्धन योजनेतून मिळणार 3% व्याज सवलत, योजनांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय। 32 लाख शेतकऱ्यांना आता महिन्याला रेशनसाठी मिळणार पैसे, रेशनसाठी दरमहा 170 रुपये। भारत आणि चीन यांच्यातील थेट विमान वाहतूक पुन्हा चालू करण्यास भारताचा नकार। सीमावाद सुरू असेपर्यंत चीनसोबतचे संबंध सामान्य होणार नाहीत, भारतानं केलं स्पष्ट। ठाण्यामध्ये फुटबॉल टर्फ क्लब इमारतीचा पत्रा कोसळला, दुर्घटनेत 8 मुलं गंभीर जखमी। ठाण्यामध्ये धोकादायक होर्डिंग, घाटकोपरमधील दुर्घटनेनंतरही ठाणे पालिका बघ्याच्या भूमिकेत। दापोलीतील पाचपंढरी गावाला दरडी कोसळण्याचा धोका, नागरिकांना स्थलांतरित होण्याची नोटीस। महाविकास आघाडीचं 40 गावात धरणं आंदोलन, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती। आष्टीमध्ये आरक्षणासाठी उपोषण, आरक्षणाचा 3रा दिवस, दखल न घेतल्यानं नागरिक संतप्त।